अगेन वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. आणि मला माहिती आहे की खूप दिवसाने व्लॉग येतोय तुम्हाला, कारण की तुम्ही हालत बघू शकता चेहऱ्याची वगैरे, सगळं ऑलमोस्ट आजारी होतो आम्ही म्हणजे माझ्यापासून सुरुवात झाली. खरं तर मला व्हायरल होतं, तर 1 वीक पूर्ण थोडं आजारात गेलं, म्हणजे ताप, सर्दी, खोकला सगळं चालूच होतं व्हायरलच्या प्रमाणे. आणि का आली आहे मी परत, याचं रिझन अक्षराचा बर्थडे आहे, म्हणजे माझ्या छोट्या बहिणीचा. तर आम्हाला तो सेलिब्रेट पण करायचा आणि आम्ही चौघंच आहोत, म्हणजे मम्मी, अक्षदा, ओमकार आणि मी. पप्पा नाही आहेत, पप्पा गावी आहेत सध्या, तर त्याच्यामुळे त्यांना मी मिस करतोय की ते इथे नाही आहेत बर्थडेसाठी. अक्षदा ती आता अजून रेडी, आणि आमचा अवतार बघू शकता. आम्हाला आता गेट रेडी व्हायचं परत सगळं, म्हणजे थोडंसं केक कटिंग वगैरे करायचं आम्हाला. तर आम्ही आता काय प्लॅन्स आहेत ते पण सांगतो. ऑन द स्पॉट ठरलं आहे. ओंकार पण आज घरीच आहे, तर ठरलं आमच्याकडनं काय काय इम्पॉर्टंट काय प्लॅन्स आहेत, करूया. तर अक्षदा आता बाहेरनं आलेली आहे आणि ती बाहेर तिच्या बर्थडे स्पेशलसाठी नेल्स करायला गेलेली. पहिल्या दोन्ही हाताने नेल्स दाखव अक्षदा. तिचे नेल्स बघू शकता. आज बर्थडे स्पेशल हे नेल्स होते, तिने केले तिचे. आणि ती 7-Eleven मध्ये पण गेलेली तशीच, तर तिने सगळ्यांसाठी थोडे स्नॅक्स आणलेत. सो दिस इज द मोची. आम्ही हे फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. आणि हे डार्क किटकॅट, तर हां हे सगळ्यांचेच फेवरेट्स आहेत. डार्क किटकॅट, अजून प्रिंजल्स, चेडार चीज, हे तिचे जास्त फेवरेट आहेत. प्रिंजल्सचा प्रत्येक ब्रँड. आणि हे अल्पेनलिबे ॲज युजल. तर आता हे वाला पहिला बघूया. ओंकार तो हे वाला है, इधर असं सॉफ्ट वाला है. हे राईस डो मध्ये समथिंग सॉफ्ट तिरामिसू फ्लेवरचा आहे. क्रीम अँड तिरामिसू फ्लेवर. कसा लागला? चांगला, सॉफ्ट, खूप सॉफ्ट आहे. चला आता आपण किटकॅट बघूया. आम्ही किटकॅटचा वेगळा डार्क फ्लेवर मागवला, नॉट नॉर्मल किटकॅट. ओ ह्याच्यामध्ये मोठं आहे जरा साईजने, हे नाही तर ते नॉर्मल किटकॅट छोटंवालं येतं. हां डार्क किटकॅट. ठीक आहे, आता ही पण ट्राय करतेस तू लगेच ना? ठीक आहे, आपण ही ट्राय केल्यावर सांगा. आणि आता हे आमचं आहे बर्थडे स्नॅक्स सगळं ऑलमोस्ट. ब्लॅक स्पाउंज आणणार होती, बट ते नाही आणलं. मी माझं स्वतःचं फाउंडेशन स्टिक विसरली आहे, तर आता जरासं आजारी, तर ठीक आहे, मेकअपवरती एवढं लक्ष नाही आहे. आता सध्या काम चालू आहे छोटूशा स्पिन्सने. गरीबी नाही, स्पिन्स फेवरेट आहे, गरिबीचा इश्यूच नाही आहे. चांगलं तर दिसतं, स्पिन्स चांगले दिसते. किती पावडर लावा. बस माझी लिपस्टिक माझ्यासोबत चालत असते तिच्या बॅगमध्ये. तर आता आम्ही दोघं पण असं व्हाईट मध्ये आहोत. आणि आमची मधली थर्ड मंकी इकडे ये. शी इज इन ब्लू. आमचा मध्ये बर्थडे गर्ल दोघी पण मस्त दिसतात. दाखवा. सो आय वुड लाईक टू रिव्हील दिस ऑल्सो. वरती ठेवायचा असतो. So it is रिवाज. पप्पा नाही का ठेवायचा असतो. काय बोलताय? काय पप्पा दाखव. पप्पा दे. नखांचा कलर उडतो का? हात असे का ठेवलेत? पापा बघा पूर्ण नख माझे. आई मम्मीने बघा
तिच्या लावलं नाहीये. हे हसा हळूहळू लाव. काय तुझं गॅप वाढवलेला आता ते. कापूस आंटी तुला पार्टी कोण देणार आहे का तू देणार आहे बर्थडेची पार्टी? ताईकडनं घेणार आहे ताई. नाही घेणार आहे. का पण पार्टी तू देणार आहे ना? नाही तुमचं कार्ड घेणार आहे. माझं कार्ड घे पण त्या ताईला त्रास नका देऊ. पप्पा ती सुटत चालली तिला त्रास द्यायला लागेल थोडा. हा? पप्पा तसं पण मी तुम्हाला फोन करणारच होती मला बोला. तर आता गाईज इथे रेडी झालेत हे. आम्ही आता बाहेर जाणार आहोत. तुम्ही बघू शकता सगळे रेडी झालेत आणि आम्ही पप्पांना मिस करतो तर पप्पा पण आहेत व्हिडिओ कॉलवर. पप्पा हाय करा. हाय. पप्पा गावी आहेत जसं की मी आधीच इन्फॉर्म केलेलं व्हिडिओमध्ये. तर आता फक्त बर्थडे आम्ही 4 जण आहे आणि रिवाज झालेला आहे. पार्टी हा बर्थडे गर्ल कडनं पार्टी घ्यायची. पप्पा तुमची पार्टी कधी वसूल करणार आहे? तुमची पार्टी कधी वसूल करणार आहे राणीकडनं? आणि उलट मलाच म्हणणार आहे बर्थडेला तुम्ही दिली पाहिजे पार्टी. राणी बोलते गिफ्ट द्यायचं तिथेच बस. तिथेच गिफ्ट देईन तुला. ताईची क्रिएटिव्हिटी आहे ग्रुपच्या मागे खूप. काय दिसत तर काय नाही. काम काढेल सिक्रेट जागी लपून ठेवले जिथे तुला कळणार नाही. बापरे. दर बर्थडेला आम्ही अँटिक जागा शोधतोय गिफ्ट लपवायच्या. सांग पण काय असेल. ग्रीटिंग कार्ड आहे. तुला आतापर्यंत किती ग्रीटिंग कार्ड भेटले? काय बुक आहे? कळेल तुला. ड्रॉइंग आहे. तू सांग काय. मला पेन्सिल पाहिजे ड्रॉइंग. सो हे आहे गिफ्ट. याला एवढी मेहनत लागली बनवायला. तुला माहिती आहे जर काय खायचं असेल तर बघून अ पीस ऑफ पेपर. तर आपण तिला देऊया आता आणि तिचं गिफ्टचं रिॲक्शन मिळेल. चला खोल पटापट जरा नीट माणसासारखी बोल. त्याला एवढा मी टाइम घेतला पॅकिंग करायला. एवढं फटाफट. तू केलेस पॅकिंग? हो. पण मी केलं. मी गेलं पॅकिंग. लगेच फोडायचं होतं एवढं पॅकिंग काय केलं? काय केलं मी बोलली ना पहिलं दाखव आणि मग तू वाच. हॅपी बर्थडे स्पेशल गिफ्ट इनसाइड. काय? A Sunday out with me for a relaxing spa. स्पा गिफ्ट झालाय. या संडेचं बुकिंग झालंय. Oh my God. मी एकटी आहे. नाही ताई तुझ्यासोबत. तू आणि मी कपल स्पा मध्ये 2 बहिणी. ती बोली तुमचा ट्रायल होऊ दे. फर्स्ट टाइम आपल्या ट्रायल नंतर स्वीडिश स्पा काय सगळं तिथे जाऊन कळेल. त्याचा पण ब्लॉग येईलच लवकर. हा त्याचा पण लवकरच एक व्हिडिओ येईलच. आम्ही खूप दिवसापासून तर तिचं रिॲक्शन बघू शकता एकदम की ते ना आम्ही व्हिडिओ पाहिला ना तर पोटली मसाज वगैरे असतं ना पायाला शेक देतात वगैरे. पण ते असं नीट केलं पाहिजे. हा तेल वगैरे लावून. तर आम्ही असं खूप दिवसापासून प्लॅन करतो काय घ्यायचं. ओमकारला पण मी डिस्कशन केलं. हेच खरं तर क्रेडिट ओमकारचंच आहे. आणि त्याने मला सांगितलं की तिला खूप दिवसापासून जायचं होतं. पण तुझ्या खूप वेरियस ऍक्टिव्हिटीज असतात. तुला बोली ना तू आउट ऑफ द बाउंड्री असते. आता काय केलं याच्यात पण हे त्याच्यामुळे समजलं म्हणून ठीक आहे. मग आता मी आमच्या दोघींचं बुक केलं एक संडे विथ हर. तर तिला खूप असं स्पा मध्ये जायचंच होतं. हा दिस संडे मंडे सुट्टी आहे माझी आराम. तर तिला गिफ्ट आवडलेलं आहे. तर तोंडाने असं व्हिडिओ वरती बोल की गिफ्ट आवडलंय मला. थँक्यू बोल. थँक्यू. खूप बहिणीने चांगलं गिफ्ट दिलंय मला खूप दिवसाने. ओंकार पुढे चाललाय स्कूटीवरती. आमचं कॅब करायचं ठरलेलं
बट कॅब काय इझिली भेटली नाहीये, तर ओंकार आता स्कूटीवर पुढे निघतो आणि आम्ही ऑटो बुक केली आहे. तर ऑटोमध्ये मी, मम्मी आणि अक्षरा. मम्मी आता चावी विसरत होती आणि मम्मी आमची आता चावी विसरत होती, म्हणजे घरी आल्यानंतर आम्हाला चावीवाल्याला पण सोबत घेऊन यायला लागलं असतं. चला आता आम्ही तिघं पण निघतो खाली, रिक्षावाला आलाच असणार आहे. भेटूया. तर आम्ही आता उत्सव हॉटेलच्या इथे उतरलेलो आहोत. गाडी आली आहे आणि म्हणजे चला, मी सांगितलं ऑलरेडी ब्लॉगमध्ये, हे आहे उत्सव. आम्ही इथे इकडे जेवायला जाणार आहोत. हे एक्झॅक्टली विव्यानाच्या बाजूला आहे. हा विव्याना मॉल आहे आमच्या ठाण्यातला, जो की फेमस आहे, वेल नोन. तर आता आम्ही उत्सवमध्ये जेवायला आलो, अक्षराचा बर्थडे सेलिब्रेट करू. आम्ही तिघीच आलो आहे. जसं की बोललो कॅब नाही मिळाली आम्हाला, मग आम्ही आता याच्यानेच आलो. तर चला जाऊया. तर इथे आता ओंकार राहिलेला आहे. ओंकार बोलणारच आता उत्सवमध्ये एंट्री करूया आपण. सो हे आहे हॉटेलचा ॲम्बियन्स. रश तर दिसतोय पूर्ण. आम्हाला टेबल मिळालेला आहे. चला गाईज. ओके. सो आता आम्ही इथे आता मेन्यू डिसाईड करतोय की काय खाणार आहे. आमच्या इकडे डिसाईड करतात. बर्थडे गर्ल काय खाणार आहे? ओंकार काय क्युझिन खायची इच्छा आहे तुझी? इंडियन क्युझिन. आणि आम्हाला इथे आल्यावर समजलं की पूर्ण हॉटेल रेस्टॉरंट हे AC आहे आणि मम्मीला ACचा त्रास होतो. तरी पण आता ठीक आहे, आम्ही मॅनेज करू. चला आता आम्ही बघून घेतो काय काय आहे. ते दिसतात तर टेस्टी फूड आहे, बट काय ऑर्डर करू त्याच्यावर आहे. सो आम्ही इथे आता स्टार्टरमध्ये सूप ऑर्डर केलेला आहे. हा सूप आय डोंट नो तुम्हाला आवाज येत असेल की नाही, पण खूप आवाज असल्यामुळे ठीक आहे आपण मॅनेज करूया. आम्ही हा एक सूप ऑर्डर केला आहे. हा कोणता आहे राणी? हा स्वीट कॉर्न सूप आहे, असं कॉर्न अँड पेपर, थोडा स्वीट अँड स्पायसी. आणि हा आम्ही केला आहे फ्रेंच ओनियन सूप. तर हा आम्हाला रिकमेंडेशन होता गब्बूकडनं, जी की तुम्हाला माहिती आहे आमची अक्षराची खास फ्रेंड आहे गब्बू. तिने सांगितलं की इथे हा खूप छान भेटतो. तर आम्ही एक फ्रेंच ओनियन सूप मागवला आणि एक. तर चला ट्राय करूया. राणी सांग ना खाऊन कसं वाटतं? ओंकार, हाउ इज इट? टेल पीपल. चांगला. चला गाईस, थोडं ACचं वातावरण असल्यामुळे गरम सूप मागवलं. आणि ही होती अक्षरची रिॲक्शन. अक्षदा आता हे नवीन डिश मागवलेली, ब्रेड चीज फॉन्डन. हे चीज डीप आहे आणि हे फॉन्डे आम्हाला फॉन्ड आहे. अँड दिस इज द चीज मेल्टेड चीज त्याच्या खालती विथ दिस ब्रेड. हे फ्राईड ब्रेड आहेत म्हणून ते थोडे क्रंची लागतात. आणि हे कॅन्डलवरती असल्यामुळे ते चीज मेल्टिंग झोनमध्ये राहतं. सो इन दिस वे यू हॅव टू ईट, की तुम्ही ते ब्रेड त्याच्यामध्ये डिप करून खाऊ शकता. एकदम मजेशीर. आणि अक्षराचं खाऊन बघू. आय एम सॉरी, माझा खोकला येतोय मध्ये मध्ये. पण मम्मीने हे फर्स्ट टाइम ट्राय केलंय. मम्मी कसं होतं हे? छान आहे. स्पायसी नाही आहे. हां, आम्हाला असं झणझणीत लागतं, मिरच्या वगैरे. तर आम्ही आता पनीरमध्ये एक डिश ऑर्डर केलेली आहे जी स्पायसी असेल. आम्ही बघूया कसं. आनंद वाढलेला आहे. गाडी आमच्या अजून एक नवीन डिश आलेली आहे. दिस इज पनीर अंगारा. पनीर अंगारा ना, हां, स्पायसीमध्ये पनीर अंगारा उत्सवमधला. वी आर ट्राईंग दिस. आम्ही मोस्टली असं जेवणामध्ये फुल मील वगैरे डिनर प्लॅन असं काही नव्हतं.
आमचं स्टार्टर्सवरच होतं जास्त करून, कारण की भूक नसल्यामुळे किंवा आजारी पण असल्यामुळे भरपूर आम्ही असं विचार केला का ते रोज रोज काय रोटी चपाती आणि भाज्या खायचा. तर आम्ही असं पनीर अंगारा ट्राय केलं, ते मगाशी ब्रेड फाउंडन चीज ब्रेड फाउंडन ट्राय केले, सूप्स ट्राय केले. पनीर कसं होतं राणी? ओंकारला पण आवडलेलं आहे पनीर. चटणी तर खूपच छान आहे. चटणीची पण तारीफ होते. तर आता मी पण टेस्ट करून बघते काय आहे. फ्रेश पनीर. मोस्ट एक्साइटेड पांडा. खूप एक्साइटेड आहे. मम्मीने तर चम्मचच घेतला डायरेक्ट. मला आवडतं. मम्मी बोलत होती मला नको काही तसं, मला नको काय. 5 मिनिटं झालेली या केकला येऊन आणि तुम्ही बघूच शकता. तोड भाजून घेतलेला एवढी तिला घाई लागलेली की तिने जीभ भाजून घेतली. राणीला याच्यातले काजू बदाम खूप आवडले आणि मम्मी फूड कोमामध्ये. तर आता आम्ही इथून निघालोय. जेवण झालं आमचं फुल. बर्थडे पार्टी पण झाली आमची. सगळे फॅमिलीज बघू शकता. आता घरी जायचं आम्हाला. एन्जॉय केला आम्ही. मस्त वाटतंय. बाहेर आलो. रिलॅक्स. मजा आली खूप आज. पण पप्पांना मिस केला आम्ही. हा पप्पांना मिस केला आम्ही. पप्पा असते तर मजा आली असती. चला आता आम्ही निघतो. रिक्षा बघतो घरी जायला. तर आम्ही आता आलेलो आहे हॉटेलवरनं आणि लकीली आम्ही सगळे एकत्र झालो. ओंकार पण तिथे झाला. आज दिवसभर पाऊस नव्हता. एवढ्यात पाऊस पण चालू झालाय. तर हा तिच्या बर्थडेला दरवर्षी पाऊस असतो जुलैमध्ये. तर यावेळेस आम्हाला असं वाटलं की कसा मिस झाला. पण पावसाने हजेरी लावली तिच्या बर्थडेला. ॲटलीस्ट एंड ऑफ द डे मस्त झाला प्लॅन. आजचा शॉर्ट अँड स्वीट प्लॅन होता. आमची मम्मी एवढी आजारी असून पण आली आमच्यासोबत तयारी करून. आता जिने नाही चढतात. आणि तुझा पाऊस आलेला तुला भेटायला. भिजली नाही ती फक्त. तर आम्ही आता हॉटेलमधनं आलोय आणि आमचा प्लॅन मध्ये थोडं तिथे चेंज झाला की आम्ही बर्थडे केक तिकडेच कापणार होतो अक्षराचा हॉटेलमध्येच. पण तो मागवला थोडा लेट गेला आणि ती ऑकवर्ड झाली. आणि पहिली गोष्ट मॅडम ऑकवर्ड होत त्या सगळ्यांसमोर तिथे केक कट करायला. तर आम्ही बोलतो जाऊया. आमचं जेवण पण होतच आलेलं. मग आम्ही हा केक घरी घेऊन आलो. तर आमचा असा कोणताच बर्थडे केलेला नाही केक कटिंग शिवाय. हा पहिल्यांदा आहे जेवढा लेट केक कट होतो आमचा. म्हटलं आता घरी येऊन आम्ही केक कट करतो. गावावरून आल्यावर कट केलं होतं. हा तेव्हा सिच्युएशन होते. आता जसं की हावाला एक वेगळा सिच्युएशन झाला. लेट झाला म्हणून हा क्यूटचा केक ओंकारने ऑर्डर केलेला. तो आम्ही तसाच कॅरी करून आणला इकडे. आणि आत्ता अक्षराचा केक कटिंग येते फायनली बर्थडे. Under
so